श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जाणाऱ्या या सणामध्ये सर्प म्हणजे सापाची पूजा केली जाते। या पूजेमध्ये वारुळाजवळ महिला जमा होतात, हळदी कुंकू वाहून नागोबासाठी दूध ठेवतात। श्रद्धेचा भाग सोडता सांगायची गोष्ट अशी की साप काय दूध पित नाही आणि हो, आपण या सापांना घाबरायचं नाही, कारण भारतात असणाऱ्या सापांपैकी फक्त 20% साप विषारी, तर महाराष्ट्रात असणाऱ्या सापांपैकी फक्त 10% साप विषारी आहेत। पावसाळ्यात त्यांच्या घरात म्हणजे बिळात पाणी गेल्यामुळे ते आपल्याला बाहेर मोठ्या प्रमाणात दिसतात। आणि तसंच मी जसे मगाशी बोललेले, आपण या सापांना घाबरायचं नाही आणि मारायचं तर मुळीच नाही। पावसाळ्यामध्ये फार न लागणाऱ्या भुकेचा उपाय म्हणजे हा प्रसाद। भारत हा शेतीप्रधान देश आहे। शेतातील उंदीर नष्ट करणारा आणि जमिनीचं नैसर्गिक संतुलन राखणारा साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, त्यामुळे तर पीक सुरक्षित राहतं। सापाचे पूजन म्हणजे आपण मानलेले आभार आणि म्हणूनच सापाचं काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे। धन्यवाद। नागपंचमी सारखे सण आपल्याला पर्यावरणपूरक मूल्यांची आठवण करून देतात। शिवाय हा सण आपल्याला हेच सांगतो की निसर्गातील प्रत्येक जीवाला महत्त्व दिलं पाहिजे। सापाने टाकलेली कात असतो की त्यांच्या हालचालमुळे मातीची जमिनीची सुपीकता टिकून राहते। नागपंचमी हा सण भारतात विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, नेपाळ आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये साजरा केला जातो। आंध्र प्रदेशमध्ये नागपंचमीला घराच्या भिंतीवर नागाचे चित्र काढून पूजा केली जाते व नेपाळमध्ये काही ठिकाणी नागाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते।